तर मित्रांनो, त्या फुलझाडाचं नाव आहे लिली. हे बघा, सगळ्या कुंड्या आहेत, ब्लॅक कलरच्या पिशवीमध्ये ठेवले आहेत, छोटे छोटे मस्त दिसतात. हे बघा, सफेद फुलं आहेत, आतमध्ये येल्लो आहेत आतमध्ये, आणि बाहेरून सफेद आहेत. हे बघा मस्त. ह्याला त्याचं नाव आहे लिलीची फुलं. नमस्कार मित्रांनो, प्रशांत रुमाल यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सकाळी स्वागत आहे. मित्रांनो, मी आता चाललो आहे कोंडिया गाव म्हणून आहे, त्याच्या पुढे एक नर्सरी आहे. त्या नर्सरीमध्ये चाललो आहे काजूची झाडं आणायला. काजू नंबर 7 नंबरची काजू आहे, ती मला हाणायची आहेत. 4-5 झाडं, एक केसरचं झाड वगैरे असं काही ना काही हाणायचं आहे. त्यासाठी आता मी चाललो आहे, मी आणि आब्बी, कोंडियाच्या पुढे नर्सरीमध्ये. तर आता बघूया आपण नर्सरीमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची झाडं आहेत ती. तर मित्रांनो, आता आम्ही झाडं बाईकवरून आणणार आहे. लोक टेम्पोवरून आणतात, कारण आपली झाडं कमी असल्यामुळे 4-5 झाडं आहेत. त्यामुळे आता आम्ही बाईक घेऊन चाललो आणि बाईकवरून घेऊन येणार आहे. थैलीत टाकून. थैला मोठा आहे. आपली गाडी आहे. चला तर मित्रांनो, आपला रायडर बसला आहे गाडीवरती आणि आता आम्ही निघालो आहे नर्सरीमध्ये. मित्रांनो, नजारा बघू शकता, एकदम हिरवगार झाला आहे सगळीकडे बघा. आणि श्रावण महिन्याच्या टायमिंगला मस्त काळावरती फुलं बिलं येणार एकदम. ॲक्च्युली आज पाऊस कमी आहे, कालपासून पाऊस खूपच कमी आहे. आता आम्ही पेट्रोल वगैरे भरलं गाडीमध्ये आणि आता आम्ही पुढे निघालो आहे. इकडे पाऊस आहे, आमच्या तिकडे पाऊस नाही आहे. इकडे तुम्ही बघू शकता पाऊस आहे, बारीक बारीक पाऊस आहे पण आहे. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे कोंड्याच्या इथले नर्सरी, सुर्वे नर्सरी म्हणून आहे, तिथे आलो आहे. म्हणजे तुम्ही जर आलात कधी तर गोकुळ हॉटेल आहे, गोकुळ हॉटेलच्या बाजूलाच लेफ्ट आहे, तिथून आतमध्ये जायचं. तुम्हाला सर्व सुर्वे नर्सरी भेटेल वगैरे. तुम्हाला दाखवतो मी सुर्वे नर्सरी. तिथे आतमध्ये त्याच्या बॅक साईडला झाडं लावलेली आहेत. हे बघा, तर मित्रांनो, ही आहे सुर्वे नर्सरी. बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, हे बघा, इथे कॉन्टॅक्ट नंबर पण दिला आहे. काजू, हापूस, चिकलम इथे भेटतील. सुर्वे नर्सरी. आता आपण आतमध्ये एंट्री करूया. आपल्याला झाडं बघायची आहेत. छोटीशी नर्सरी आहे पण खूप मस्त आहे. हे बघा, इकडून लिंबूची झाडं वगैरे बरीच अशी झाडं आहेत. हापूस, लिंबू, फुलझाडं, हे बघा बरीच झाडं आहेत. मस्त मस्त झाडं आहेत मित्रांनो. हे बघा, ही फुलझाडं आहेत. आणि कसले आहेत ते माहिती नाही आपल्याला, आपण विचारूया त्यांना नंतर. मित्रांनो बघा, मस्त फुलझाडं आहेत, गुलाबाची वगैरे. बघा, लोक खरेदी करायला पण आलेले आहेत. मित्रांनो बघा, मस्त मस्त झाडं आहेत. हे बघा, ब्लू कलरच्या. त्यांच्या झाडांचं नाव माहीत नाही मला. मस्त फुलं आहेत. बघा, याचं नाव काय आहे माहिती आहे तुम्हाला? हां, बेगम बहार. मित्रांनो, या फुलं झाडाचं नाव आहे बेगम बहार. मस्त पैकी ब्लू कलरची आहे बघा, भारी वाटतात फुलं. इकडे जास्वंद आहे. मस्त मस्त झाडं आहेत. जास्वंद, यस, बेगम बहार, लिली. ही याची ना झाडं रे, काय बोलतात ते, चाफ्याची, सोनचाफ्याची झाडं बघा मित्रांनो. ही सोनचाफ्याची झाडं आहेत. ही जास्वंद बघा, वेगवेगळ्या प्रकारची जास्वंद आहेत बघा, मस्त मस्त आहेत, वेगवेगळ्या कलरचे.
ते जास्वंदीचं झाड पण मस्त ते. मित्रांनो हे बघा, जास्वंद नाही कुठलं तरी वेगळं फुल आहे. तो माणूस नाही त्यांचा, नाही तर मी सांगितलं विचारलं असतं त्यांना. मस्त मस्त फुलं आहेत बघा, एकदम जबरदस्त. नारळाची झाडं पण आहेत. हे बघा इकडे हापूस, केसरी वगैरे सगळी झाडं आहेत इकडे. तर मित्रांनो बघा, हे आवळ्याचं झाड आहे आणि इकडे आहेत हे सगळे हापूस झाड आहेत. हापूसची कलम आहे बघा, ह्याच्यामध्ये केसर वगैरे आणि फणसाची झाडं. हे बघा हे सगळे फणसाची झाडं आहेत. इकडे काजू आहेत, हे सगळे फणसाची रोपटे आहेत बघा. आणि इकडं लिंबूची झाडं पण आहेत. बघा बघू शकता, ही सगळे लिंबूची झाडं आहेत. मस्त मस्त झाडं आहेत मित्रांनो सुर्वे नर्सरीमध्ये. त्याच्या व्यतिरिक्त पुढे पण आहे अजून याची सुर्वे नर्सरी म्हणून. आता आपण तिकडे जाऊन काजूची झाडं खरेदी करणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला मी इथले दाखवतो झाडं, फुलझाडं वगैरे. तर मित्रांनो या ताई आहेत नर्सरीच्या मालक. आता आम्हाला त्या दुसऱ्या साईडला घेऊन चालले, तिकडे जिथे झाडं आहेत तिथे. आपण तिथली झाडं बघूया. तिकडेच आहेत जवळपास. तर मित्रांनो आता आपण एंट्री करूया आतमध्ये. बाजूच्या नर्सरीमध्ये आलो बघा आपण. बघा इथे असे पाटी लिहिलेलं आहे, काजू 4 नंबर. इथे सागाची झाडं आहेत बघा, आपल्याला ताई दाखवत आहेत. 7 नंबर काजू. मग इकडे सगळं काजूचे झाड आहेत जास्त. हे 7 नंबर आहेत. हे मित्रांनो 7 नंबर आहेत झाडं. आता 7 नंबर झाडं कसे ओळखतात? पानावरून. पान मोठं असतं काय? नाही, पाण्यातला उभट आहे आणि 4 नंबरचे आहेत ना, ते पसरत. तर मित्रांनो हे बघा, 7 नंबरची जी झाडं असतात ना त्याची पानं असे लांबुडकी असतात असे, आणि 4 नंबरचे असे रुंद असतात. तर अशी झाडं ओळखायची असतात असे ते मालक बोलत आहेत. तर आपण बघूया. तर बघा इकडे सगळे काजूचे फ्लॅट आहे. हे किती नंबर? हे 2-3 आहेत ना, ते 4 नंबर आहेत. हे 4 नंबर आहेत. 2-3च आहेत. हां हां. ते 4 नंबर. ह्याचं पान बघा हां हां हां. आणि ह्याचं पान बघा. ओके. हे किती? हे 7 नंबर. हे 7 नंबर आणि हे ते 4 नंबर. तर मित्रांनो बघा 4 नंबरचं पान जरा पसराट असतं आणि हे 7 नंबर. बघ जास्त 7 नंबर आहेत काय? 7 नंबरची 2च झाडं आहेत. 4 नंबरची तेच बोललो. चांगले आहेत मित्रांनो. आता आम्ही सिलेक्ट करून काढतोय. चिमणीचं घर कधी चढणार नाही. चिमणीचं घर तो बघ, चिमणी अरे हे बघ चिमणी आतमध्ये बसलेली आहे. कालपासून तशीच आहे. हो नको ते घालू. आम्ही पण घालवली नाही. काजूच्या झाडामध्ये ना मस्त घरटा आहे ना, त्याच्यामध्ये बघा कुचावला पाखरू आमच्या गावठी भाषेमध्ये. अरे ते बघ उडून गेलं मित्रांनो. गेली उडून. आतमध्ये अंडा आहे मित्रांनो. मी वाटते हे बघा, ते बघा बसलाय तिथे बुलबुल पक्षी. मस्त घरटा आहे बुलबुल पक्षीचा. एक अंडा आहे त्याच्यामध्ये. तर मित्रांनो हे बघा, आम्ही 4 झाडं सिलेक्ट केलेत 7 नंबरची. हे काकी पुढे घेऊन झाले 2, हे 1 आणि अलीकडे 1, 3. 4 झाडं चालले आहेत आम्ही घेऊन, कारण बाईकवरून जाताना जास्त नेणार नाही. एका थैलीमध्ये टाकून घेऊन जायचे आहेत. झाडांची हाईट पण जास्त आहे. हे बघा मोठी मोठी झाडं आहेत, सगळे 2 वर्षाचे आहेत. तर मित्रांनो हे बघा, ही सागाची झाडं आहेत, सागाची कलम आहे बघा. तर मित्रांनो हे बघा, ही 4 झाडं आम्ही घेतलेत, कारण बाईकवरून घेऊन जायच्यामुळे आपल्याला थैली पण तेवढी नाही आहे. तर आता आम्ही 4 घेऊन जातो. नंतर आम्हाला केसरीचंच पण आहेत ना कलमाची, केसरीचं पण 1-2 झाडं न्यायची आहेत. हे बघू शकता हे बघा. तर मित्रांनो फायनली आम्ही बाईकवरून काजूची 4 झाडं आणली. आपल्याला पाहिजे होते अजून जास्त झाडं, पण ते बाईकवरून येणार नाही म्हणून आम्ही फक्त 4च आणली. नेक्स्ट टाईम जाऊन आपण अजून
केसरची वगैरे झाडं आणायची आहेत, ती आणू. हे बघा बाईकवरून घेऊन आलो, बाईकच्या सीटवरती पूर्ण घाण झाली आहे बघा. कशी घेऊन आलो मला माहिती, कारण पूर्ण झोक देत होता हवेमुळे. हे बघा ही झाडं आहेत, ही 2 वर्षाची झाडं आहेत मित्रांनो. हे बघा फुल हायटेड आहेत आणि हे मजबूत आहे बघा. ह्याचा जो बुंदा बोलतात ना तो मजबूत आहे. मस्त गोणीमध्ये पॅक केले आणि बाईकवरून आणलं. तर आता आम्ही ठेवतो आणि दुपारनंतर खड्डे मारायचे आहे तिथे, कुठे कुठे मारायला भेटतील तिथे छान जागा बघून, आणि तिथे लावायचे आहेत. तर मित्रांनो आता आम्ही आलो जेवण वगैरे, जी काजूची झाडं आणली आहेत ती लावायला आलो आहे आम्ही. पहिल्या अगोदर खड्डे खणायचे आहेत अरेंजमेंट करून, आणि नंतर मग ही काजूची झाडं मग अशी आणली ती आपण लावायची आहेत. नारळाचं झाड पण लावायचं आहे, पण त्यात बघूया पहिलं ती काजूची झाडं लावून घ्या, खड्डे पर मारून घ्या, कुठे कुठे मारायचे आहेत ते कुदळ फावडा घेऊन. पिकाव पण इथेच होतं ना रे, तिकडे असत बघ. तर मित्रांनो या हांजीत लावतोय, कारण अभि बोलतो या हांजीत लावूया, खड्डा येतो आहे मोठा, तरी बघ बरीच जागा आहे. आणि याला असं मस्त दगड बिगड लावले, साईडने माती वगैरे टाकलं, पाळं पकडायला चान्स भेटेल, कारण हांज मोठे आहे, खड्डा पण मस्त पडला आहे. आता अभिला एक्सपिरियन्स आहे या गोष्टीचा, कारण अभि झाडं वगैरे लावतो, त्यांची पण बाग आहे मोठी. मलाच काय माहिती आहे, मी नौका आहे, पण आता बघूया. मोठा आहे खड्डा, तरी पण बऱ्यापैकी खड्डा पडला आहे. आता असे खड्डे मारून पहिले घेतो आम्ही, कुठे कुठे जागा ॲडजस्ट करून. तर मित्रांनो आता आम्ही काजूच्या झाडाची लागवड करतोय बघा. पहिल्यांदाच झाड लावतोय मी माझ्या हातने. ठेव मध्ये सरळ ठेव, काहीचा फुटता नाही लावताना. काय म्हणतो थांब. बंद बन मी आणतोय. बांधू तर मित्रांनो आमच्या नवीन घराच्या कसा करा असा ते पाठी येतो का जरा इकडे इकडे पैसे का दूध का पहिलंच झाड लावतोय माझ्या हातून. मित्रांनो आता माती घालतोय, पहिल्यांदा झाड लावतोय काजूचं माझ्या हातने. बघूया किती सरस होतंय ते. बंद होत तर मित्रांनो खड्डे मारायला घेतलं, झाडं लावायला, आणि पावसाने सुरुवात केली, त्यामुळे आपल्याला जेवढं पाहिजे जेवढं शूट करता आलं नाही. तरी पण मी तुम्हाला पहिलं काजूचं झाड लावताना दाखवलं. आता बघा मी 3 झाडं लावलेत, लागतं 4थं झाड लावायचं बाकी आहे. बघा हे पहिलं झाड लावलं आहे, हे बघा हिला मस्त हांज भेटली आहे दगडामध्ये, खूप मोठा खड्डा आहे. हे पहिलं झाड माझ्या हातून लागलं आहे. हे बघा हे सेकंड आहे. इथे अबूजचं झाड लावायचं आहे, इथे केसरीचं झाड, आणि हे एक लावलं आहे काजूचं झाड. आता इकडे आम्ही एक खोदतो आहे बघा हा खड्डा, इथे लास्ट जे झाड आहे ते इथे लावायचं आहे. तशी 4 झाडं लावायची. तिसरं झाड दाखवतो तुम्हाला कुठं लावलं आहे ते. तर हा खड्डा खणतो आहे अभि. हा बघा ह्या एक वरती हांजीत एक झाड लावलं आहे, हे बघा. आता ह्याला असे चिरे लावून वगैरे मस्त व्यवस्थित घेऊन ना
त्याच्यावरती माती टाकून भर करून मातीचा व्यवस्थित होईल. म्हणजे त्याच्या बाजूला ही जी काठी लावली आहे ना ही सपोर्ट आहे मित्रांनो. हे बघा बंधाने कुंभ्याच्या बंधाने बांधून घेतले. हा सपोर्टसाठी आहे कारण वरती हवेवरती असल्यामुळे झाड हलू नये म्हणून असा प्रकारे केलेले. तर असे हे 4 काजूची झाडं लावलेली. वेंगुर्ला काजू 7 नंबरची. हे बघा हे आता 4थं झाड आहे बघा. हे 4थं झाड आहे. ॲक्च्युली आम्हाला झाडं बरीच आणायची होती. आम्ही बघायला म्हणून गेलो नर्सरीमध्ये आणि आमच्याकडे बाईकच होती त्यामुळे बाईकवरून एवढी 4 झाडं आली. अजून आणायची आहेत आम्हाला. हे इकडल्या जागा ते केसरीची झाडं वगैरे लावायची आहेत मध्ये मध्ये त्या साईडला वगैरे. आता हा खड्डा अभिने खोदला आहे. पातळ आहे की का रे? बस होईल ना लागत ना झाड. ओके तर हे एक लाचचं झाड लावलं आहे ते इथे लावून घ्यायचं. बघा एवढा उंचीचा कटा मारावा लागतो. चला तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो नंतर झाड लावल्यानंतर. आता हे जे एक झाड आहे ते लावून घेतो आम्ही. तर मित्रांनो आमच्या काजूची झाडं लावून झाली आहेत आणि मग आम्ही चिबडासाठी आणि काकडीसाठी मातीचा ढीग वगैरे करून ठेवला. ॲक्च्युली दाखवता येत नाही कारण पाऊस पण तेवढाच आहे. कंटिन्यू पाऊस चालू आहे त्याच्यातनंच आम्ही कामं करतो आहे. तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. प्रशांत तुम्हाला यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्रशांत तुम्हाला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेक केअर. बाय बाय.